गाईज जरा बघा इकडे थोडासा तांबडा फुटा लागला ना, आलोय डायरेक्ट आम्ही तिलसा. काय दरवाजे खुले आहेत ते म्हणून ते पाणी अख्खं आटलेलं असं वाटतंय. कुठं तरी धवा ना, नाही तर होते याच्यात धुवा खदून नाही होणार. हां हां काय काय नाही ना. इथं जायचं का ते बघ, इथं उडीतेस ना सुरुडी याच्यात. काय नजारा दिसते बरं, दिसते ना काय नाही दिसते. त्याच्यात सोन्याचा कडा बिडा सोन्याचा कडा चांदीचा कडा भेटेल आपल्याला. बघ धारा बांधून ठेवलं इथून फिल्टर पाणी फिल्टर प्यायचा इथं ना पेमेंट असेल का काय नाही होता नाही ना. कधी नाही इकडं बघ. मोती स्नानाची वेळ झाली. चल लवड्यात लेट उचलला मला. हा लेट उठवला. 5 वाजता माणसाला फोन करता तर उचलत नाही. थांब मी पण येतो थांब. ओढे ओढे चले चल ना नितेश शेठ. आज याचं बिल मारायचं आहे मला 500 रुपयाचं, जास्त पण नाही. कशाला कशाला एवढे लांब आणला कसा काय मला तुम्ही. 5 रुपयाला ये बाजून ये मित्र मंडळी. आता आम्ही आलो डायरेक्ट तिलशे. हा एक नंबर व्यू आहे हो का. आता आमचा थांबा 1 2 3 आला का तू निघलास. कुठं निघायचं का तुझं थांबून ठेवू का. अर्ध ते केसावर पाणी पण राहिलेला पण. आणि या साईडचा व्यू बघू शकता. नाही इकडून बरोबर नाही. मोती स्नानाची वेळ झालेली आहे. आज दीपावलीच्या अगोदर आम्ही आलो आहे तिलशाला. अंग अरे गरम पाणी आहे का आईकडे ना त्याचा अजून एक्सपिरियन्स वॉटर केस घेऊन वॉटर केस नाही वॉटर त्याला घेऊन तू बुडला तरी काय नाही. नाही म्हणजे असं पाप धवायला आला आज आम्ही. घे ना माझा एक मस्त. हा सांग 2 थांब क्लोजर मध्ये घेऊ. हो 2. अरे फोटो निघा नाही बोल. 2 हाय. सगळ्यात पापी माणूस यो इथं बोडायला लागला. यो सगळ्यात पापी माणूस आहे. यो माणूस सगळ्यात पापी आहे. अरे कुठं दिसत नाही बोलतो कॅमेरात पण दिसत नाही एवढा पापी आहे. यो सगळ्यात पापी माणूस यो. काय तो चटणी कुठं घेतला का कुठं आहे. कॅमेरा अरे कॅमेरा भिजवला तर भिजवला काय वॉटरप्रूफ आहे ना. आहे ना त्याला केस असतात त्याला. पाण्यातून असा एकदम बुडून काढता असा वरचा परत. या बघ अख्खा खदूर केला. किती नालायक माणूस अशी याच्या समोर पण राहत नाही अजिबात नाही. नॉनसेन्स बॉडी दिसते गेली माझी. तिकडं बघा तो रिक्षावाला ऑटो ड्रायव्हर कुलू टॅक्सी ड्रायव्हर. रिक्षावाला म्हणजे ते मस्त बघू शकता. ती तिथं बघा ते काका मच्छीमारीसाठी आले. रात्री भुसा टाकला असेल तर आता भुसा चालवायला लागलात. ते मच्छी भेटेल कदाचित तिथं. मासे भेटतील एरिया तिथं मासे भेटतील. अरे आपण इकडून पद्याला फोन करायला पाहिजे होता. आता येईल सांग. आता ते फोन केला नाही. या अक्षय बाहेर निघतो मित्रांनो. लाईक कॅन सबस्क्राईब गाईज. आपल्या मांड्या पण दिसतात रे पुण्यात. आता त्या आतमध्ये ती हे असते ना मळी ही मळी असते ना आतमध्ये ती वरती येते. अशा तुमच्या ह्या टुबुक काय मित्रांनो तुम्ही बघू शकता तिकडे पाठीमागं आहेत महादेवाचं मंदिर. आणि इथं या साईडला बघा व्ह्यू. या साईडला पाठीमागं सनराईज होऊन राहिला आहे. तांबडा फुटला इकडे. तर आम्ही सगळ्या मित्रमंडळीला आलो आज आंबोलीला. आणि दर्शन घेऊ एकदम व्यवस्थित. नंतर वाड्यावरून जाऊ फटाकडा घेऊ आणि नंतर घरी. तर दीपावलीच्या अगोदर इच्छा होती का जावा तिलशाला अंग वगैरे धुवू. हा मोती स्नान स्नान करू मस्त दर्शन घेऊ नंतर घरी जाऊ. आता बी कंटिन्यू करतील अक्षय सर. साबण लावायला लागले तिकडे. ते बी कंटिन्यू करतील. तिथपर्यंत मला एक फेरी येतात. आम्ही साबण लावून आलो.
कधी आम्ही 5 वाजता निघलेलो, पण रस्ता खराब असल्यामुळे आमचा 1.5 तासाचा प्रवास 1.5 तासाचा प्रवास झालाय. अर्ध्या तासाचा प्रवास नाही, 1.5 तासाचा प्रवास झालाय. आई अरे नको ना. अरे धर्मा थांब नॉनसेन्स. तुला टावेल आणताय का? तुला नाही आणता आला. तुला नाही आणला. योगा आणलाय आम्ही. घेऊन आणलाय. तुझा आणणार घे ना. तुझा टावेल घे. हे बघा माझा टावेल घेत आहे. माझाच आहे येऊ. घे. नॉनसेन्स. तू मी पडायचो नाही. माझ्या कॅमेरा आहे. अरे आग नाही पुसले तुम्ही. थांब थांब थांब. या समजते का रे? बऱ्याच रे लाल पडला यार. कुठे लाल पडलं? सरळ यायचं. विसरले त्याबद्दल काय सांगू शकता का? माझी भरलीच नाही ना. खरं 100% उलटी बोललीस. जर तुम्ही भिवंडी त्या मार्गाने असाल ना तर शॉर्टकटने अजिबात घेऊ नका शिरपडून, कारण की तो रस्ता खूप खराब आहे. आणि याचं असेल तर तुम्ही वाड्यावरून जा, कारण की तो रस्ता जसा तरी बनवलेला आहे शिरपड्यापासून, आणि इकडून टॉपटॉप रस्ता आहे, त्यामुळे काय त्रास होत नाही. इकडून येईल तर अर्धा तास आणि इकडून राहिलं तर 1.5 तास होणार तुम्हाला, नक्कीच होणार. त्याबद्दल आम्ही समोश्व आम्ही पश्चाताप करून राहिलो. जे इथे स्नान करायला येते त्यांच्यासाठी $10 ठेवलाय, त्याच्याबद्दल सांगू शकता तुम्ही? हां तिथे आहे. तुम्ही जीव असेल तुमचा तो तिथे त्या पाण्यात आजच्या दिवसासाठी त्या पाण्यात $10 तुमच्यासाठी टाकून ठेवलेलं आहे. तुम्ही याल तर इथे एक आम्हाला व्हिडिओ घ्या आणि टॅग करा आम्हाला. ती आम्ही आमच्या स्टोरीला ठेवू आम्ही तुमचा व्हिडिओ मेन्शन करू तुमचा प्रमोशनसाठी. इथं कोणीतरी पाप व्यक्त केलेले आहेत, फार मोठे पाप व्यक्त केले आहेत. देवमासे बघायला चाललो आहे आम्ही. देवमासे, देवाचे मासे देशात नाही. त्याला शेवटी आपल्याला दर्शन दिलेलं आहे मात्यांनी. काही जाऊ शकता महादेवाचं मंदिर आणि हा व्ह्यू पुलाखालचा व्ह्यू. हां, आणि इथे या ह्याच्यात खूप मस्त आहेत. आणि यो नागा पशा हा कडक भारी व्ह्यू नागा तुम्ही यो पहा. चाललोय आम्ही दर्शन घ्यायला. 5 फेऱ्या मारायला लावलाय अमोल दोस्त आपला. झाल्या तिथे 5 फेऱ्या पूर्ण झाल्या. त्याला लग्न करायचं ना त्याला, त्यामुळे 10 किती फेऱ्या मारल्या? 3 फेऱ्या. हां 3 फेऱ्या मारल्या त्यांनी. अमोलने 3 फेऱ्या मारल्या. त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे का? मला माहीत नव्हते ना, तुम्ही पण मारले असते. कसं माझी 100 रुपये की चप्पल पहनते हुए हम. नाही तुझी 50 वाली आहे, माझी 100 वाली आहे. आता कसं आपले एकदम कंगालपती आहो ना. हो रिक्षावाले दादा, तुम्ही वाड्याला याल का? हो. हां किती भाडं किती घ्याल? 1000 रुपये. 1000 रुपये नाही, 5 जण आहेत, जरा कमी घ्या ना. नाही माझे एकाला 100 रुपये लागतात. म्हणजे 500 रुपये ठीक आहे, तर चालेल. डील. चला बसा, 500 रुपयात डील झालं या. काय हे रुपया ते तिथं अभयारण्य आहे, त्याच्यात वाघ बिघ आहेत का? धूम तडाखा. हो माझी असा जवळशी गेला वाट लावलं मी. हे तुम्ही आज म्हणजे आता जाताना वाड्याला वडापाव खावणार आहेत ना आम्हाला? ते आता आपण बघायला लागेल थोडं. काय घेतो? हर हर महादेव. हर हर महादेव. आपली गाडी विकली आहे ना ही, तर आम्ही काही घेणार नाही ना. जी शंभूराजी आहे, शंभूराजे राजे पण आहेत, महादेवाचं पण आहे इथे. नाही आम्ही डायरेक्ट मागे बाईक आदमी सब लोग का आदमी सांग यो पाय कसा रिटायर हो सगळे. ड्रायव्हरला नाही यायचं ना, हे ड्रायव्हर लोकांना द्यायचं नाही खायला. भाडा करता आता. चल मग न्याय लागल. चलो. बरं आमले 10 रुपये दिले नाही यार, खाली फुकट इन्सर्ट केले का नाही आपले? अरे बोला येणार आहे, उद्याला येणार आहे. आलो दिलशेच्या अर्थ आम्ही आलो डायरेक्ट फटाकडे घ्या आणि बाकीचं आहे दोघं तिघं जण ना. मी बटाट वडा खाणं मला फार वाईट झाला आहे, हाक लागले, तर मी त्या रिक्षात बसून विचारलं मी नाही. बाकीचं जाण्याला फेरी आल्यात, माणूस जाऊन आल्यात आतमध्ये. पिशवीतल्या आर असतील त्या अशा एक बसवं असा बांधले असं बघ, अठ्ठ्याऐंशी बांधून नसते.